वेलकम बैक टू द चैनल अगेन फिटनेस विथ साहिल अँड आज आम्ही चाललोय परत फिरायला अँड सांगता नाही ते काय बोलायचंय ब्लॉग ऑलमोस्ट 1 वर्षानंतर चाललोय आणि सेम तोंड सगळी परत तीच आहेत हम तपासवाली अँड आता आम्ही चाललोय एक तीर से दो निशाने इस बार. एक तर आम्ही पंजाबला फिरायला चाललोय प्लस नंतर जो सरप्राईज आहे सेकंड वाला सरप्राईज आहे आणि ह्या टाइमाला मी माझ्यासोबत ही पण बोलणार आहे आणि आता लास्ट ब्लॉग मध्ये पण येतो. नाही आता ह्यावेळेस ही कन्फर्म बोलणार आहे आणि आता हँड ओव्हर टू फाल्गुनी. नमस्कार. बोला. चला आपण ब्लॅक चेक इन करू. बघितलं का हे असतं सगळं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि नवीन ब्लॉग मध्ये. सो हे सगळे नवीन ट्रिप मध्ये तुमचं नवीन trip सहर्ष स्वागत आहे. आणि हा आम्ही आता नमस्कार. थांबलेलो आहे. नमस्कार मंडळी. नाही, नमस्कार. नमस्कार आणि सत श्री अकाल. ही ट्रिपची फक्त सुरुवात आहे. सुरुवात आहे. आता सुरू झाली. ये तो सब गुंडा लोग रे भाग रे. त्याने बर्फ सांगितलं आधीच. काय बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आताच आम्हाला एक ताजी खबर मिळाली आहे की पंजाबमध्ये बर्फ पडतो आणि पंजाबमध्ये बर्फ पडतोय आम्हाला जाऊन आता बघायचं आहे आणि तुम्हाला पण कळेल नक्कीच पंजाबमध्ये बर्फ पडतोय. ठीक आहे. हे काय ही कुठली हा कुठलं पंजाब आहे? 42 डिग्री ही कुठली सेल्सिअस. ही कुठलं पंजाब आहे? आपला नवी तो रिक्स नहीं लेने का. आता आम्ही सोनम साठी थांबलोय अँड आणि तिचा बर्थडे होता आज. सो हॅपी बर्थडे सोनम वन्स अगेन. मी आता वेट करतोय कारण सोनम आता आलीये. 6 मिनिटं राहिलीत आणि 15 किलोची बॅग आमची 18 किलोवर गेलीये. तर सगळे त्याच्या गडबडीत आहेत. चला. सगळे हमतापासवाले सगळ्यांना दाखव. हे बघा. हमारा सकल बुरा है तो क्या हुआ. So, आम्ही सगळे चाललो आहोत. एक तीर से दो निशान मतलब पहले पंजाब उसके बाद हिमाचल पालमपुर. अरे सब सरप्राईज था अब देख तू अब तू गया बेटा अब तू गया देख. की त्यानंतर ना आपण चाललो हिमाचल मध्ये. सो पंजाब आणि हिमाचल गरमी प्लस बर्फ गरमी प्लस बर्फ आणि त्याच्यामध्ये फ्रीज मध्ये. दिल्लीमध्ये जाऊ. हा तर आमची 4-5 लोकांची फ्लाईट आत्ता आहे 1-2 वाजता आणि एक माणसी आहे तिची फ्लाईट आहे सकाळी तर ती डायरेक्ट फ्लाईट आहे. ती आता एअरपोर्टलाच झोपणार आहे. ही सगळ्यात हे बघा इकडे सर्वात ही इम्पॉर्टंट बर्थडे गर्ल आहे. जिचा बर्थडे आता संपलेला आहे. हे असं असतं. हे काय माहिती का तुला बिन पार्टी का पेदा काय बिन पार्टी का लोटा. मी तरी बरी. संदेशला काय बोलतो संदेशला काय बोलतो तुम्ही पहिले हे सांगा. तू बरी संदेश जा घरी. संदेशचं जरा ते मी तर 10-15 दिवसात केसांवर खर्च मी तर झाला 4 महिने झालं दिली. केसांवर खर्च झाला त्याचा. बाप केस बघा तू. अच्छा जी ऐसा है क्या. आबीला 2 महिने झाले पार्टी नाही दिली. आज हा 9 महिन्यांनी बाळ येईल मग त्याचीच पार्टी. आता 15 तारखेला आहे आमचा पुढचा येणारा ब्लॉग. तर आता उद्या सकाळी पंजाब मध्ये भेटू आणि 15ला एक सरप्राईज जो पण हा ब्लॉग ज्याला पण सरप्राईज माहिती असेल त्यांनी कमेंट करा आणि नसेल माहिती तर मी कमेंटला रिप्लाय देतो. माहिती So, नाही रिव्हील नाही करायचं ना. तर आता भेटू Reveal नाही पंजाब मध्ये. करायचं, reveal. सॉरी दिल्लीमध्ये आता आहे ना थोडं आता आम्ही एक स्टेप पुढे चाललोय. पहिले होतं 1 दिवस आता 3 दिवस आता 10 दिवस पुढच्या प्रायव्हेट जेट. आता ओव्हर नको बोलू. मॅनिफेस्ट गाईज मॅनिफेस्ट. Manifest. होतं का. मॅनिफेस्ट काय इंग्रजीमध्ये पण सुधारणा झाली आहे ना. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय पप्पांना सांगणे नाही. यू मॅनिफेस्ट. तर आपण पहिलं मेट्रो पासून बसलो होतो. आता आपण फ्लाईट पासून चाललो आहे. इंडिगो फ्लाईट पासून हळूहळू नाही. आता ती वाढत फ्लाईट मधनं चाललो. चुप हो जा सातवीं फेल.
मराठी समजून घ्या गाईस. गाईस तुम्ही थोडं काही गोष्टी त्याच्याकडनं समजून घ्या. समजून याच्यामध्ये शिका शिका तिच्याकडनं शिका. तिला आपण फक्त आता एवढंच हळूहळू- सांगायचंय की आम्ही मेट्रोनी प्रवास करत होतो. आता आमचं काही गोष्टी सुधारल्यामुळे आता आम्ही फ्लाईटनी प्रवास करतो. अशीच प्रगती होत राहील. आणि मॅडमनी सांगितलंच की की एक आम्ही- दिवस असा येईल आपला की आपण प्रायव्हेट जेट दुकानात रेग्युलर गरज नसणारे काही कामं करते. तर तुम्ही खरंच बघताय ना प्रेक्षकांनो, ह्या गोष्टी कधी ना कधी सक्सेसफुल होणार आहेत जोपर्यंत आमच्या पाठीशी देवकर आहेत. कारण की ते देवालाही घडवतात तर आम्हाला घडवतील. ओ माय गॉड. सो हम पहुंच गए अभी दिल्ली. तर आता इथं आम्ही बसलोय म्हणजे झोपलोय. थोड्या वेळासाठी आमचा लेवर होता एक 3 आवर्सचा. अँड आता आमचा टाईम होत आला आहे नेक्स्ट फ्लाईटचा. सो वी आर गोईंग नाव फॉर अमृतसर. 1 तासात आम्ही पोचू अमृतसरला. सो लेट्स सी. चलो फर्स्ट तो अमृतसर पहुँचते, फिर आपको होटल दिखाता हूँ, फिर चेक इन करके थोड़ा आराम करते हैं. चलो हमारा बोर्डिंग का भी अनाउंसमेंट हो चुका है एंड निकलते हैं अभी. सो मैं आपको अभी सनराइज़ दिखाता हूँ. आता थोड्या वेळापूर्वी आपण जस्ट पंजाबमध्ये आलो होतो. हॉटेलमध्ये आम्ही सगळे आमचे बॅग्स वगैरे ठेवले आणि आत्ता आमच्यासाठी नाश्ता आलेला आहे. नाश्ता काय आहे आपल्यामध्ये आज फाल्गुनी सांगेल. फाल्गुनी आलू पराठा चला अजून एक तू सांग. तू सांग काय आहे? कुलचा कुलचा आणि एक पुरी चहा भेटला मला. चहा आत्ता झाला चहा. तर हे बघा हा सगळा आमचा ब्रेकफास्ट आहे. हा कुलचा आहे. आणि त्याची मधल्या पुरा ही आपलं छोलेची भाजी. हा हे भटुरे. हे अजून काहीतरी आहे. जरा जरा आंबट उडत दिस इज पराठा. ओ आणि हे मिरचीचं लोणचं. आणि अभी हमारी पार्टी हो रही है पार्टी. आणि हे बघा ही चुरण खाऊन झोपली. चुरण खाऊन बसली. जर कोणाला डाएटचं काय पाहिजे असेल हर्बल लाईफ वगैरे काय तर केमिकल वगैरे खाऊन जर बारीक व्हायचं असेल ना मेहनत करून तर कॉन्टॅक्ट सोनम देवकर जोगेश्वरी साडी सेंटर. तिथं गेल्यावर 3 डबे पण विकते तिथे. तीन साड्या पर्सनल लाईफ वेगळं तीन साड्यांवर दुकानात प्रोफेशनल लाईफ वेगळी असते. 3 साड्यांवर एक डब्बा फ्री. गुड इव्हनिंग गाईज. आम्ही सगळे आता उठलोय. आम्ही सकाळी नाश्ता केल्यानंतर सगळे झोपून गेलो कारण रात्री फुल्ली ट्रॅव्हल करून आलेलो. पूर्ण बॉडी एक्झॉस्टेड होती. आणि त्यानंतर आजचा काय प्लॅन पण नव्हता असं पण ट्रिपमध्ये. सो आम्ही आता उठलोय आणि आम्ही आता चाललो एक फूड ट्राय करायला जो की फाल्गुनीने सजेस्ट केलं आहे ते हॉटेल. अँड लेट्स सी. आम्हाला इकडच्या लोकांनी पण खूप सजेशन दिलेत की इथं जावा तिथं जावा. सो आम्ही सगळं ट्राय करणार आहे. आणि इकडची लोक खूपच चांगली आहेत. त्यांची ट्रीटमेंट पण चांगली आहे आणि रूम्स पण चांगले भेटले आम्हाला. ते पण फाल्गुनीचीच आहे सगळं होतं मॅनेजमेंट. माझं काय नव्हतं. हॅलो. आता आम्ही चाललो. आता सकाळपासून मी नाही ह्या सगळ्यांनी खूप आराम केलाय आणि आता आम्ही सगळे चाललोय जालियनवाला बागला साऊंड आणि लाईट शो बघायला. 7-7:30चा शो आहे तो काहीतरी पंजाबी सॉंग. प्लॅन मध्ये चेंज आहे. जे की मी बोलणार होतो आपण फूड खायला चाललोय ते थोडंसं चेंज झालं. 7 वाजता कुठे फूड अरे मी सांगितलं होतं फक्त की जाणार आहे. रात्री हे लोक खाऊन आले चाट पचणार नाही तर ह्यांना आम्ही कारण आम्हाला एक सोडून मिनिट. गेले होते. तर आता आम्ही चाललोय तिथं जालियनवाला बाग. तिथं लाईट शो आहे. लाईट अँड साऊंड शो पंजाबी आणि हिंदी. तो चलो. हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? ते नको सारखं
सगळे तेच बोलतायत तुम्ही एवढा होईल ऐकणार. तर आम्ही आवरत होतो आणि हे 3 पोरं आम्हाला न सांगता निघून पळून गेले. कशासाठी? तर चाट खाण्यासाठी. आता त्यांना पचणार नाही जुलाबावर बस. बागेचा एक इतिहास आहे इथं की खूप लोकांनी एकत्र बोलून एक मीटिंग ठेवलेली बैसाखीच्या वेळी, जेव्हा अंग्रेज होते इथे, अंग्रेजांचा राज होता, तेव्हा जनरल डायर नावाचे एक शासक होते. त्यांनी सगळ्यांना बोलले की आपण एक मीटिंग करूया, जे इंडियन्सचं जे पण म्हणणं आहे, मागणी आम्ही कंप्लीट करू, तुम्ही इथं मीटिंगला. तर सर्वजण इथं मीटिंगला आले, सगळे थांबले. नंतर अचानक एक पूर्ण फौज घेऊन, त्यांची पूर्ण तुकडी घेऊन जनरल डायर आत घुसले आणि एकत्र ऑन अ कॉल एकत्र शॉट केला. सगळ्यांना एकत्र गोळीबार करून सगळ्यांना मारून टाकलं. आम्ही आलेलो आहोत एका हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव काय आहे फाल्गुनी? फूडीज. या इथं आम्ही एक चिकन खायचंय सगळ्यांना, त्यामुळे इथं आलेलो आहोत. चिकन खायचंय ना? हो. आणि हा कोणतं? ब्लॅक चिकन. त्यामुळे आता जस्ट बसलोय आम्ही, रिक्षावाल्याने उतरवलंय. सो आता चेक करणं चाललंय. आमच्या इथं मॅडम आहे, फाल्गुनी मॅम, ते चेक करणारे की आपल्या सर्वांना काय एकदम चविष्ट असं मिळेल खायला. आणि त्यानंतर मग आम्ही ऑर्डर करूया. ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला दिसेलच काय आलंय, तोपर्यंत बघू. अमृतसरचा पहिला दिवस इथेच संपलेला आहे. आता आम्ही जेवण करून जस्ट रूम वरती आलोय आणि त्याच्यानंतर आम्ही उद्या जाणार आहोत वाघा बॉर्डरला. तर गुड नाईट स्वीट ड्रीम्स, टेक केअर. प्लीज सबस्क्राईब फिटनेस विथ साहिल आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा. आमचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा.